गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास। यशोदा देवकी होत्या ज्याच्या माता, दही दूध लोणी आहे ज्याचा छंद। तोच साऱ्या जगाचा लाडका श्रीकृष्ण, तोच साऱ्या जगाचा लाडका श्रीकृष्ण। ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो आणि या दिवसालाच जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, गोपालकाला, दही काला, दही अंडी असे बऱ्याच नावांनी हा दिवस ओळखला जातो। तर यंदा जन्माष्टमी कधी आहे, जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त काय, पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे, तर ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या वर्षी जन्माष्टमी 15 ऑगस्टला की 16 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे, याबाबत बऱ्याच जणांना गोंधळ आहे आणि या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया। तर जन्माष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरत असते आणि यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमीचा उत्सव 2 दिवस असणार आहे। तर पंचांगानुसार 15 ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री 11:49 सुरू होईल आणि 16 ऑगस्टला रात्री 9:34 संपेल। त्यामुळे 15 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल आणि वैष्णव लोक हे 16 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील। तर धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता, त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानलं जातं। म्हणून 15 ऑगस्टच्या रात्री म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेला आपल्याला जन्माष्टमीचा सण साजरा करायचा आहे। बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे आणि तुम्ही तुमच्या परंपरेनुसार 15 किंवा 16 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकतात। मात्र शास्त्रानुसार 15 ऑगस्टचा दिवस शुभ मानला गेलेला आहे आणि कॅलेंडर दिलेल्या माहितीनुसार सुद्धा आपण 15 ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा करायचा आहे आणि उपवास धरायचा आहे। पूजेसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। तर इथे लाल वस्त्र घेतलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचबरोबर गाय वासरूची मूर्ती घेतलेली आहे, तामण घ्यायचं आहे, नंतर दिवे तयार करून घेतलेले आहेत तेलाचे, नंतर एका तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, पाळणा लागेल, नंतर भगवान श्रीकृष्णांसाठी वस्त्र, माळा, नंतर हळद, कुंकू, अक्षता, चंदन लागेल, नंतर माचीस घेतलेली आहे, इथे पंचामृत बनवून घेतलेलं आहे, निरंजन घेतलेले आहे, गणपतीची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती लागेल, कापूर घेतलेला आहे, काही फुलं घेतलेली आहे, फुलांच्या माळा घेतलेल्या आहेत, नंतर इथे नैवेद्यासाठी काही फळं, नंतर ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेले आहेत, नंतर चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काही डेकोरेशन करायचं असेल तर डेकोरेशनच्या वस्तूही घेऊ शकतात। तर हे सर्व साहित्य पूजेसाठी लागणार आहे। त्यानंतर आता पूजा कशी करायची ते बघूया। तर पूजा करण्यासाठी ज्या जागेवर आपल्याला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून त्या जागेवर मी आधी रांगोळीने स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचं आहे। त्यावर मी लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि आजूबाजूला थोडं डेकोरेशन साठी करून घेतलेलं आहे। तर आधीच ही सर्व तयारी करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला रात्री 12 नंतर पाळणा हलवायचा असतो, कृष्णांची पूजा करायची असते, तर त्यामुळे वेळेवर धावपळ होऊ नये त्यामुळे आपण आधीच जे काही डेकोरेशन किंवा पूजेची मांडणी वगैरे करायची असेल तर ती करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर त्यानंतर आता अग्निसाक्षीने आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। तर इथे सर्वप्रथम मी दिवे लावून घेणार आहे। त्यानंतर आधी आपण गणेश पूजन करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि आता आपल्याला अभिषेक करायचा आहे, बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने आणि पुन्हा पाण्याने असं अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि अभिषेक करत असताना ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः हा मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती पुन्हा पाण्याने एकदा स्वच्छ धुवून कोरडी कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर चौरंगावर थोड्याशा अक्षता मी ठेवलेल्या आहेत आणि बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपण हळद, कुंकू, चंदन, त्याचबरोबर शेंदूर या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत। दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा अर्पण करू शकतात। त्यानंतर बाप्पांना आवडणारे जास्वंदाचे लाल फूल किंवा गुलाबाचे लाल फूल वगैरे असेल तर ते तुम्ही अर्पण करायचं आहे। अक्षता व्हायच्या आहेत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
हा श्लोक म्हणत आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे आणि इथे गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे। त्यानंतर आपल्याला आता आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि बाळकृष्णाची पूजा करायची आहे। तर सर्वप्रथम आपण अभिषेक करून घेणार आहोत, स्नान करून घेणार आहोत बाळकृष्णांना। तर पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करून घेणार आहोत। बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल बाळकृष्णाची तर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात किंवा जन्माष्टमीच्या आधीच तुम्ही मूर्ती खरेदी करू शकतात। जर तुमच्याकडे राधा कृष्णाची मूर्ती किंवा फक्त कृष्णाची मूर्ती असेल, फोटो असेल, तर तुम्ही मूर्ती किंवा फोटोचीही पूजा करू शकतात। श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। कृष्ण जन्माष्टमी, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात। भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा 8वा अवतार आहे। हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष असे महत्त्व देण्यात आलेले आहे। या दिवशी लोक उपवास करतात, रात्री जागरण, भक्तिगीत, गायन, नृत्य या सर्व गोष्टी करून अगदी मोठ्या आनंदात हा सण साजरा करत असतात। तर यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे। जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते। या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवास स्थान मिळते असे म्हटले जाते। तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करत असतात। तुम्ही बघू शकता बाळकृष्णांना मी स्नान घातल्यानंतर छान असं नवीन वस्त्र घातलेलं आहे, शृंगार केलेला आहे। त्यानंतर कृष्णांना एका छोट्या पाटावर अक्षता ठेवल्या आणि कृष्णांची स्थापना केलेली आहे आणि त्यानंतर त्यांना कुंकू चंदन अर्पण केलेलं आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि भगवान श्रीकृष्णांना प्रिय असणारी पिवळ्या रंगाची फुले अर्पण केलेली आहेत। त्याचबरोबर तुळशी पत्रसुद्धा अर्पण करायचं आहे आणि धूपदीप ओवाळायचं आहे। तसेच मी इथे पूजेमध्ये गायवासरूची मूर्ती ठेवलेली आहे, तर गायवासरूच्या मूर्तीचीही मी पूजा करून घेतलेली आहे। त्यांनाही हळद कुंकू अक्षता नंतर फुलं अर्पण करायची आहेत। बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवून सुद्धा पूजा करू शकतात, पण आता इथे मला व्यवस्थित पूजा करता आली नसते, त्यामुळे इथे मी पाटावर मांडून म्हणजे पूजा करून घेतलेली आहे। पूजा झाल्यानंतर आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत। तर नैवेद्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना आवडणारे पदार्थ ठेवले जातात। तर या दिवशी 56 भोग ठेवले जातात। 56 भोग म्हणजे 56 प्रकारचे पदार्थ यामध्ये नैवेद्यामध्ये ठेवले जातात। तर आता आपल्याला जेवढे शक्य असेल तर तेवढे तुम्ही ठेवू शकतात। तर इथे मी काय काय ठेवलेलं आहे तेही तुम्हाला सांगते। तर मी इथे काकडी ठेवलेली आहे, काकडीलाच खिरा सुद्धा म्हणतात हिंदीमध्ये। तर काकडीलाही खूप महत्त्व असतं या दिवशी, तर काकडी जरूर ठेवावी नैवेद्यामध्ये। त्याचबरोबर काही म्हणजे फळं ठेवलेली आहेत। त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहे, ड्रायफ्रूटमध्ये मखाना मनुके घेतलेले आहेत, जे तुमच्याकडे असतील ते ठेवू शकतात। नंतर एका वाटीत लोणी आणि त्यामध्ये साखर घातलेली आहे, एका वाटीमध्ये पंचामृत आहे आणि एका वाटीमध्ये धनिया पंचनी मी बनवून घेतलेले आहे। तर हे सर्व पदार्थ मी नैवेद्यामध्ये ठेवलेले आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही लाडू, पेढे, मिठाई किंवा दुधापासून अजून काही जे पदार्थ बनवता येत असतील तर ते सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात। पण खिरा, नंतर पंचामृत, लोणी, त्याचबरोबर धनिया पंजरी या ज्या काही 4-5 वस्तू आहेत किंवा पदार्थ आहेत तर त्यांना खूप महत्त्व आहे या दिवशी। तर हे पदार्थ नैवेद्यामध्ये जरूर दाखवावे। सर्व पूजा नैवेद्य दाखवल्यानंतर आता बाळकृष्णाची मूर्ती मी पाळण्यात ठेवणार आहे। आता बाळकृष्णांना आपल्याला झोका द्यायचा आहे, पाळणा द्यायचा आहे आणि या दिवशी आपल्याला बाळकृष्णाचा एकतरी पाळणा जरूर म्हणायचा आहे आणि पाळणा देत किंवा झोका देत पाळणा म्हणत बाळकृष्णांना झोका द्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची गणपतीची आरती म्हणायची आहे, कापूर आरती करायची आहे आणि सर्व पूजा इथे आपली झालेली आहे। तर या दिवशी बाळकृष्णांचा जन्मदिवस म्हणजे आपण जसं अगदी तान्ह्या बाळाला जशी वागणूक करत असतो, प्रेम करत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला बाळकृष्णांना करायचं आहे स्नान, नवीन कपडे, शृंगार, त्याच्यानंतर पाळण्यात ठेवून त्यांना झोका द्यायचा आहे। त्यांच्यासाठी म्हणजे कृष्णांचे जे काही स्तोत्र मंत्र असतील
भजन, गीत काय काय तुम्हाला जे येत असतील तर त्या सर्व गोष्टी करून जन्माष्टमीचा सण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे. घंटानाद, शंखनाद करायचा आहे. घरातील सर्व मंडळीने एकत्र बसून या सर्व म्हणजे पूजा करायची आहे आणि जन्माष्टमीचा उत्सव साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली इथं सर्व पूजा झालेली आहे. रात्रभर पूजा आपल्याला अशीच ठेवायची आहे. बाळकृष्णांना आपल्याला वस्त्र अंथरून द्यायचं आहे आणि नैवेद्यसुद्धा झाकून द्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने रात्रभर पूजा अशीच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला किंवा दहीहंडीचा सण साजरा केला जातो आणि या दिवशी आपण रात्रीची जन्माष्टमीची पूजा केलेली असते तर ती पूजा आपल्याला उचलायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. तर आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर ही पूजा आपण उचलायची आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपण भगवान श्रीकृष्णांची पूजा करून घ्यायची आहे, आरती म्हणायची आहे आणि गोपाळकाला असल्यामुळे म्हणजे या दिवशी पोहे, दही, मिरची, कोथिंबीर, लोणचे तर हे सर्व पदार्थ मिळून गोपाळकालाचा पदार्थ बनवला जातो. तर तो आपण बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवून आपण या दिवशी म्हणजे जन्माष्टमीची पूजा आपण उचलायची आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण जन्माष्टमीचा विधी आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.